सोलापूरच्या लवे गावातून हा राहुल कुलकर्णी यांचा रिपोर्ट आपण पाहिला आणि स्वतः राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आता लाईव्ह आहेत। राहुल, आता सध्या असं मला कळलंय की शिंगोली गावात पोहोचलेला आहेस तू। 2 दिवस या सगळ्या परिसरात फिरतोयस, काय स्थिती आहे आम्ही पाहतोय स्क्रीनवर, मात्र लोकांच्या व्यथा वेगळ्या आहेत, सरकारी मदतीची अपेक्षा आहे, काय स्थिती आहे त्या स्तरावर शासकीय यंत्रणा काही ऍक्टिव्ह झाली आहे का? पाणी बघायला जाते कारण तिला खूप मर्यादा आहेत, काय करणार आता असं जर दृश्य असेल। हे शिंगोली तिरडगाव नावाचं एका नंतरचं एक दृश्य आहे। हा तसा आता मंगळवेढ्याकडनं सोलापूरच्या दिशेला निघालेला मार्ग आहे, त्याच्या लगतच असलेली ही गावातली दृश्य आहेत बघा। आता इथे काय करणार, 100-150 पेक्षा अधिकची घरं पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत। हे मंदिर दिसतं विनोद, इथे हे मंदिर अखंड बुडालेलं आहे, त्याच्यात त्या मंदिराचा जो वरचा फक्त कळस दिसतो आहे। काय झालं, आपत्ती व्यवस्था कुठलीही आलेली नाही इथं, नाही मदत नाही आलेली अजून। शिंगोलीला जवळजवळ 300 लोक आहेत, त्यांना सकाळ दरम्यान अन्न नाही, काय नाही, त्यांनी फक्त लोक अडकलेले होते, जी राहिलेली शिळा अन्न असते का, चटणी ती काय। तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असला तर खाली, तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असला तर लगी मागून घेतो, लगेच सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील। ग्रुप ग्रामपंचायत असं सुद्धा अजून प्रशासनाची कुठलीही मदत आलेली नाही, मदत नाही सरकारची तर एक मदत नाही। सरकार तर वळून 24 तास होऊन गेला आहे, 3 दिवसापासून किती घरं पाण्यात आहेत, ही घरं 150 घरं पाण्याचं पण शिंगोलीच्या लोकेशनला पाणी सुद्धा नाही प्याला। आम्ही पोरांनी वैयक्तिक पैसे काढून त्यांना पाण्याच्या बाटल्या नेऊन दिली त्या 100। आणि प्रशासन येते हे रस्त्यावर उभारून किंवा शेतीवरती उभारून बांधावर उभारून सगळं बघून जातं, उभारते तिथे म्हणते रस्ता अडवा, ही अडवा। अरे तुम्हाला रस्त्याचं गाड्यांची काहीच अडचण नाही, तुम्हाला अडचण फक्त गावातल्या लोकांची। पुढे या जरा, आता ह्या गावचं कोण रहिवाशी आहे? आता जरा ही घरं सगळी मला ओळखून दाखवा। हे मंदिर कशाचं आहे? हे मंदिर याचं आहे, अंबाबाईचं आहे। अंबाबाईचं म्हणजे तो छोटा आहे, दसऱ्याचा कार्यक्रम असतो तो अंबाबाईचं मंदिर आहे तो। आणि इथे गावामध्ये एक आहे ते आधी हे मंदिर जे आहे ते अंबाबाईचं, हो अंबाबाईचं मंदिर। फूट उंच आहे? कुठलं किती उंच आहे? 20 फूट आहे, 20 फूट, 20 फूट उंची, पूर्ण 20 फुटाच्या आसपास आहे सगळे। हे घर कुणाचं आहे? हे रामेश्वर कस्तुरी म्हणून त्यांचं घर आहे, ते पण 20 फुटाच्या वरती पाणी आहे सर सध्या। त्याच्या शेजारी गणपत सोनवले म्हणून आहेत, त्यांचं घर आहे, ते पण 20 फुटाच्या वरती आहे। ते गायकवाडचे आहे, लक्ष्मण गायकवाडचं घर आहे, ते पण पूर्ण पाण्यामध्ये। ते पलीकडे निळं घर आहे, ते मी स्वतः जितेंद्र राशेराव, ते माझं स्वतःचं घर आहे। हा, ते निळं घर समोर। विनोद, आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवू, निकेतन जर या बाजूला कॅमेरा घ्या। हे जे गृहस्थ आहेत हे नदी पात्राच्या शेजारी माझ्या बरोबर आहेत, त्यांचं घर आहे 20 फुटाचं। 20 फुटाचं घर आहे माझं, पूर्ण पाण्यात, पूर्ण पाण्यामध्ये ते निळं घर माझं स्वतःचं घर आहे, ते पूर्ण पाण्यामध्ये। आज 3 दिवस झालं प्रशासनाची कुठली मदत नाही भेटलेली। त्या घरात काय काय आहे? माझ्या घरामध्ये सगळं आहे, म्हणजे ज्वारी, गहू, माझं म्हणजे राहण्याचं सगळं सामान सगळं म्हणजे ऑलरेडी पाण्यामध्ये गेलेलं आहे, पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे। आणि सर प्रेक्षक येते पाणी कमी होईल, वाढल, कमी होईल, कमीच होईल म्हणून सांगते, पण पाणी रोजच वाढते। प्रशासनाच्या फक्त अपेक्षा भेटलेल्या आहेत, सगळे येऊन भेटतात जातात। 3 दिवसामध्ये खायला प्यायला तुम्हाला कोणी काही अजून काही नाही, काय प्रशासनाची काही मदत नाही भेटलेली। पाणी नाही, पाणी पिण्याचा। हा जुना पंढरपूर रस्ता आहे, तिकडे 150 लोक बसले, त्यांना पाणी पण नाही, चहा पण नाही, बिस्किट सुद्धा नाही। देऊळ आहे तिथं जवळजवळ 100 लोक आहेत, आणि तिथं तिरुपती आपल्या कॅमेरामध्ये दाखवता येईल का आपल्याला? हो दाखवता येईल या बाजूला चला दाखवा मला जरा। हे जरा थोडंसं लोकांचं आता मला इथे पहिल्यांदा असं दिसतो आहे की एक प्रकारचा राग आहे लोकांचा की 150-200 दिसत आहेत त्या पलीकडच्या। आपल्या कॅमेऱ्यामध्ये झूम करून आपण ते बघू शकतो, पण त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही का? पोहोचता येते, पण तुम्हाला ते खूप लांबून जायला लागतं, पाणी आहे ऑलरेडी सगळं तिकडे जाण्यासाठी। आता इथं किती पाणी आहे? इथे हे साधारणतः 30-40 फुटाच्या आसपास पाणी आहे, हे 40 फुटाचं पाणी आहे। आता हा ब्रिजच कमीत कमी एवढा असेल ना। राहुल, माझा एक प्रश्न आहे। 2 गाव आहेत ना? 2 गाव, ही शिंगोली आहे आणि हे पलीकडे तरडगाव आहे, ग्रामपंचायत आहे। तर जरा एक आमचे सहकारी विनोद, त्यांना एक प्रश्न पडलेला आहे। राहुल, हे गावकरी म्हणतात साधारण 3 दिवसापासून हे पाणी साठलेलं आहे आणि सातत्यानं पाण्याचा, आता आम्ही जो बघतोय तो पाण्याचा ओघ सुरू आहे, कुठनं तरी पाणी वाहत येत आहे। मला फक्त माहिती ही पाहिजे जरा भौगोलिक दृष्ट्या, कारण तू या सगळ्या परिसराशी चांगला अवगत आहेस।
भौगोलिकदृष्ट्या काय स्थिती आहे, कशामुळे हे जर पाणी 3 दिवस पाऊस थांबल्यानंतर सुद्धा 3 दिवस 20-20 फूट पाणी टिकत असेल तर त्याचं कारण काय भौगोलिकदृष्ट्या आणि एकूणच सगळ्या तिथल्या टोपोग्राफिकली जर आपण विचार केला तर? मी त्याचं कारण सांगतो, पण हे लोक अडकले ते काय हाका मारतायत की काय? नाही अडकले नाही सर, ते प्रशासन. तर विनोद असा आहे की झालंय असं की सीना कोळेगाव मध्ये म्हणजे म्हैसगाव आणि त्या पट्ट्यामध्ये 175 मिलीमीटर पाऊस पडला. जवळपास 30-40 मंडळामध्ये हा पाऊस पडला. बरोबर. आता तो पाऊस पडल्यानंतर अडचण काय झाली की एकाच वेळेला 2 खोऱ्यामध्ये पाऊस पडला. एक भीमेमध्ये पडला आणि दुसरा सीनेमध्ये पडला. झालं असं की क्रॉस जंक्शन आहे जिथे यांचा दोन्ही नद्याचा संगम होतो. भीमेतनं म्हणजे उजनीतनं जे पाणी आलं ते 55,000 क्युसेक्स पाणी होतं आणि त्या पाण्याला नियमित दरवर्षी एक प्रवाह बनलेला आहे. त्या उजनीतनं पाण्याचा डिस्चार्ज दरवर्षी होतो. सीनेतनं तो होत नाही. अडचण काय झाली की आता ही जी सीना आहे ना हिची जास्तीत जास्त पुरासहित क्षमता ही 50,000 क्युसेक्स पाणी एवढीच वाहण्याची आहे आणि आता हे जे पाणी आहे हे 2 लाख क्युसेक्स आहे. म्हणजे 50,000च्या 4 पटीनं हे पाणी आता वाहतं आहे. करेक्ट. आणि त्यामुळे झालंय काय की एकीकडनं भीमेचा जो पूर होता, जो भीमा खोऱ्यातनं उजनीचं जे पाणी सोडलंय ते असं एका संगमावरती आलं अशा पद्धतीनं आणि ते आल्यानंतर सीनेतनं येत असलेलं हे पाणी आणि भीमेतनं येत असलेलं पाणी याचा संगम जिथे झाला तिथे मागं कारण भीमेच्या पाण्याला फ्लो आहे. तो फ्लो सीनेच्या पाण्याला त्यांनी रोखून धरलं आणि म्हणून तो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा आता फुगवटा तयार होत गेला. आता थोडासा तिकडचा विसर्ग कमी केलाय. 55,000वरून तो 40-45,000वरती आल्यामुळं हळूहळू हे पाणी वाहतंय. आणि काय झालं की सीना कोळेगावमध्ये तिथली जी धरणाची यंत्रणा आहे पाणी सोडण्याची ती प्रशासनाच्या हातात आहे. पण खाली असलेलं चांदणे आणि खसापुरी हे जे छोटी मध्यम प्रकल्प आहेत तिथे स्वयंचलित दरवाजे आहेत आणि त्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. त्यामुळं आधीच धरणात अतिरिक्त पाणी, अधिकचं वरून पडलेलं पाणी, या सगळ्याचा प्रकोप म्हणजे आत्ताचं हे दृश्य. म्हणजे आता कधी तुमचं वय 45 वर्षात असा पाऊस असा पाऊस कधीच झाला नाही आणि म्हणून तो फुगवटा अधिक अतिरिक्त पडलेला पाऊस आणि पुन्हा लोकांचा राग आहे. आपण मान्य करू प्रशासनावरती त्यांचा राग आहे. शेवटी प्रशासन तरी काय करणार आहे, कारण एवढ्या आणि करायला पाहिजे त्यांनी, याबद्दल काही दुमत नाहीये. आता अन्नाची पॉकेट्स जी मगाशी मी दृश्य दाखवत होतो हे 150-200 लोक ज्यांच्याकडे त्यांना खायला आतापर्यंत काही पोहोचवलं नाही तर ही गोष्ट करणं अपेक्षित होतं. आता खरं तर हा मंगळवेढा मार्ग आहे जो सोलापूरच्या दिशेनं जातो. थोडंसं मी 1-2 मिनिटाचा वेळ घेतो विनोद, कारण ते फार आवश्यक आहे. तर याच रस्त्याच्या काय झालंय इथं असे कॉलम असायला पाहिजे होते, त्याच्याऐवजी हा बांध घातल्यामुळं इकडं हे मुद्दा आमच्या सहकार्याला सांगायचा होता की जो कोल्हापुरामध्ये पण खूप चर्चेला आला होता की राष्ट्रीय महामार्गांची जेव्हा निर्मिती झाली, जसं आता हा एक मोठा नवा बनलेला मार्ग आहे आणि त्या जसं सोलापूरमध्ये घडलं की मार्ग बनले सिमेंटचे आणि त्याच्यानंतर जो पाण्याचा डिस्चार्ज आहे तो डिस्चार्ज करण्यासाठीची यंत्रणाच तयार झाली नाही. हे जाणीवपूर्वक मला दाखवायचं आहे, कारण पलीकडे पण आता ही पुढची दृश्य आपण बघतोय. पुढे आपली योग्य ती काळजी सुरक्षेच्या दृष्टीने घेऊनच आपण ते करतोय. आता हा पाण्याचा डिस्चार्ज न झाल्यामुळं काय तयार झालंय चित्र बघा. आता हा दुसऱ्या गावाचा भाग आहे विनोद आणि इथे पाण्याचा विसर्ग ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे मोठं असं नदीचं पात्रच तयार झालंय. म्हणजे ज्या नदीचं पात्र जास्तीत जास्त 200 मीटर असणं अपेक्षित होतं तिथे आता 2 किलोमीटर पर्यंतचा मोठा असा पाण्याचा फ्लो येताना दिसतो. आता पाण्याची गती, त्याचा वेग, इतका वेग ह्या नदीला कधी नव्हता आणि त्यामुळं इथे असलेल्या ज्या व्यापारी आस्थापना आहेत, मला ते स्मशानभूमी कोणतं हॉटेल आहे? निसर्ग हॉटेल आहे. हे निसर्ग हॉटेल आहे ते समोर अख्खं पाण्यामध्ये गेले. तशी बघायला विनोद थोडंसं विहंगम वाटतं दृश्य की असा मोठा असा नेकलेस टाईपमध्ये हा भाग तयार झालाय. लोक तिथं शेकडोच्या संख्येनं पूर बघायला पण आलेत, पण लोकांनी खूप भोगलंय आता इथे. म्हणजे आता ही स्मशानभूमी गेली 3-4 दिवस झालं पाण्यामध्ये आहे. हे हॉटेल पाण्यामध्ये आहे. तुमची पानटपरी आहे ती समोरची ती पण पाण्यात आहे. पाणी आलेलं होतं त्यावेळेस हे इथं पायथ्याला होतं. त्याच्यानंतर जवळजवळ 5 वर्षात प्रशासनानं इथं बांधाऐवजी कॉलम उभं करणं. हा जो रस्ता आहे सिमेंटचा, हा रस्ता कधी झालाय? हा 2019 ते 21. त्याच्यानंतर पहिल्यांदाच आलेला. पहिल्यांदा रस्त्याचा पुराचा काही संबंध नाही ना आहे, कारण हा जो पूल तयार झाला कोल्हापूर सारखा मुद्दा, हा जो पूल तयार झालेला जो आहे तर या पुलाच्या अलीकडच्या बाजूला जो बांध घातलाय तर तो बांध न उभा करता जर
जर समजा कॉलम उभे केले असते तर मात्र आता हा जो प्रवाह या ठिकाणी जो आलेला आहे तो आलेला नसता आणि पाणी मुख्य पात्रातून पास झालं असतं. मेन ब्रिज तिथे आहे सर. मेन ब्रिज तिथे आहे तिथं. आणि हा जो 1 किलोमीटर जे काही तज्ञ लोक पण बघतात, तो तुमचं असं मत आहे, इकडे थोडंसं पुढं, हा सिमेंटचा रस्ता झाला आणि सिमेंट रस्ता झाल्यानंतर तिकडे जो भराव घातला होता तो 200 मीटर अलीकडं भरावा जर नसता तर जर कॉलम असते तर हे पाणी पास झालं असतं नदीपात्रातून आणि इकडं जे पसरलेलं आहे आणि जवळजवळ 200 ते 250 कुटुंब जे आज स्थलांतरित होण्याचे आणि त्यांचं खूप अतोनात न भरून. राहुल एक फक्त एक तांत्रिक प्रश्न, एक थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे, कारण आपण बीडमध्ये पण जाणार आहोत. एक तांत्रिक प्रश्न, ही स्थिती कधीपर्यंत राहू शकते किंवा ही स्थिती निवळण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत प्रशासनामार्फत आणि स्थानिक यंत्रणेमार्फत, आणि ती उचलली जात आहेत का? नाही, प्रशासनाच्या हातात फारसं नाहीये, कारण तिथं पाऊस जो पडला तो आता वाहताच आहे. एकच आहे की आज दिवसभरामध्ये पाऊस नाहीये, म्हणजे काल दुपारच्या नंतर पाऊस कमी झाला आणि त्यामुळं हळूहळू पाण्याचा विसर्ग कमी होत होत पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना दिसते आणि तेवढंच हातात आहे. जर बंगालच्या उपसागरामध्ये जर कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार झाला तर मग मात्र ही परिस्थिती जी आता भीषण आहे ती अतिभीषण होऊ शकते. आपण फक्त आशा करूया की निसर्गानंच गेल्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं थोडासा दिलासा दिलेला आहे तो दिलासा पाहता परिस्थिती आणखी बिकट होणार नाही. पण सोलापुरात असं दृश्य जे आवर्षण प्रवण भाग आहे तिथे नव्हतं कधी लोकांनी पाहिलं एवढा पाऊस. विनोद, अगदी राहुल, 26 तारखेपासून पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात देण्यात आलेला आहे, त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू शकते. आत्ता तुर्तास ही परिस्थिती अजूनही निवळलेली नाही, अजूनही लोक त्रस्त आहेत, अजूनही पूर ओसरलेला नाही आणि त्यातच जर 2 दिवसानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला तर काय परिस्थिती होईल याची कल्पनाच न केलेली बरी. धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल.